नमस्कार. 11 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे आत्मनिर्भर होण्यासाठी स्वदेशी पुस्तकं वाचा. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा महाविद्यालयांना सूचना. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद. ठीक आहे, तर आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. इंग्रजीमध्ये नाव काय आहे लक्षात ठेवा, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. काय बरं? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. आता ही जी बॉडी आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. स्टॅच्युटरी अर्थातच काय, तर संसदेने कायद्याच्या माध्यमातून या बॉडीची निर्मिती केली आहे. ओके, आणि हा जो ॲक्ट होता कुठला बरं, तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ॲक्ट, याला 1987 साली संविधानमध्ये पारित करण्यात आला होता, संसदेमध्ये पारित करण्यात आलं होतं. ठीक आहे, संसदेमध्ये कधी पारित करण्यात आलं होतं, तर 1987 साली. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर हे जे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आहे ते डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, काय बरं, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनचा अंतर्गत येते. ओके, इम्पॉर्टंट आहे हां. आणि पहिल्यांदा याची स्थापना जी आहे ते नोव्हेंबर 1945 साली करण्यात आली होती, परंतु नंतर 1987 साली त्याला एक कायद्याच्या माध्यमातून बॅकअप देण्यात आला. अर्थातच काय, तर त्याची निर्मिती ॲज अ स्टॅच्युटरी बॉडी म्हणून करण्यात आली. ओके, स्थापना नोव्हेंबर 1945मध्ये, परंतु त्याला स्टॅच्युटरी बॉडी म्हणून 1987मध्ये मान्यता देण्यात आली. आता हे जे बॉडी आहे त्याला 10 स्टॅच्युटरी बोर्ड्स आहेत जे गाईड करतात. ठीक आहे, AICTE जे आहे त्याला 10 स्टॅच्युटरी बोर्ड्स आहेत जे असिस्ट करतात. कुठले कुठले आहेत, तर अंडर ग्रॅज्युएट स्टडीज इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट इन रिसर्च इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट स्टडी, व्होकेशनल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, फार्मास्युटिकल एज्युकेशन, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग. ठीक आहे, तर हे 10 स्टॅच्युटरी बोर्ड्स आहेत जे असिस्ट करतात कोणाला, AICTEला. ओके, आता AICTE जे आहेत त्याचा हेडक्वार्टर हे कुठे आहेत, तर ते दिल्ली येते आहे, परंतु त्याचे रिजनल सेंटर्स जे आहेत ते आपल्याला कानपूर, चंडीगड, गुरुग्राम, मुंबई, भोपाळ, वडोदरा, कलकत्ता, गुवाहाटी, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई आणि तिरुवनंतपुरम येथे बघायला भेटतात. ओके, त्यानंतर 25 एप्रिल 2013ला, कधी बरं, 25 एप्रिल 2013ला सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिला होता. त्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की जे AICTE आहे, ठीक आहे, त्याला फक्त आणि फक्त रेकमेंडेशन्स द्यायची ताकद आहे. ओके, ते कुठल्याही प्रकारे कुठल्याही युनिव्हर्सिटीवरती किंवा कॉलेजवरती सँक्शन्स लावू शकत नाही. सँक्शन्स लावायचा जो अधिकार आहे तो UGCला आहे. ठीक आहे, तर AICTE काय करू शकतो, तर तो फक्त आणि फक्त रेकमेंडेशन्स देऊ शकतो. ओके, शिफारशी करू शकतो की तुम्हाला तुमची इन्स्टिट्यूशनमध्ये इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारे आणता येईल, परंतु तो कुठल्याही प्रकारे युनिव्हर्सिटी किंवा महाविद्यालयांवरती सँक्शन्स आणू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता आपण थोडीशी माहिती हे आपलं जे AICTE ॲक्ट आहे त्याच्याविषयीसुद्धा घेऊया. ओके, तर हे बॅर ॲक्ट आहे कुठलं बरं, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ॲक्ट 1987. ओके, आता सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या ॲक्टच्या अंतर्गत 6 चॅप्टर्स आहेत. ओके, आणि 25 सेक्शन्स आहेत. जसं आपण बघितलं होतं की RTI विषयी आपल्याला विचारलं गेलं आहे प्रश्न, की RTI ॲक्टच्या अंतर्गत किती सेक्शन्स आहेत आणि किती चॅप्टर्स आहेत. तर अशाच प्रकारे AICTE ॲक्टविषयी सुद्धा विचारलं जाऊ शकते, कारण AICTE जे आहे, ठीक आहे, त्याला एक्सक्लुसिव्हली आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ओके, तर आता लक्षात ठेवा 6 चॅप्टर आणि 25 सेक्शन्स आहेत कशामध्ये, AICTE ॲक्टमध्ये. ओके, आता थोडेसे सेक्शन्स आहेत जे इम्पॉर्टंट आहे जे आपण बघून घेऊ. सर्वात पहिले म्हणजे कायद्याचं नाव काय असणार आहे, तर कायद्याचं नाव असणार आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ॲक्ट 1987. लक्षात ठेवा 1987 इयर लक्षात ठेवणे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर डेफिनेशन दिली गेली आहेत सेक्शन 2चा अंतर्गत. आता लक्षात ठेवा जोड्या लावाचा अंतर्गत RTI सेक्शनमध्ये कुठले असे, म्हणजे RTI सेक्शन जे 2 आहे त्याच्यामध्ये सुद्धा डेफिनेशन दिले गेले आहेत. मग मध्यंतरी प्रश्न असं आला होता की सेक्शन 2.1, सेक्शन 2.2, सेक्शन 2.3 किंवा A, B, C. ठीक आहे, तर याच्या अंतर्गत काय लिहिलं गेलं असा प्रश्न विचारला गेला होता.
डिफिकल्ट नव्हता, फक्त इथे तुम्हाला ट्रिक करायचा होता. ट्रिक काय होती लक्षात घ्या की ABCD हे जे काही सेक्शन्स आहेत ना, त्याच्या अंतर्गत नमूद केलेले जे काही डेफिनेशन्स आहेत किंवा जे काही संज्ञा आहेत ते त्यांचा अल्फाबेटिकल ऑर्डर अनुसार ठेवण्यात आले आहेत. ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, सर्वात आधी C वरनं कमिशन, त्यानंतर C वरनं काउन्सिल, त्यानंतर F वरनं फंड, त्यानंतर M वरनं मेंबर, त्यानंतर P वरनं प्रिस्क्राईब, R वरनं रेग्युलेशन. ठीक आहे. आता तुम्हाला जर सांगितलं की 2A मध्ये काय लिहिलं गेलं, 2B मध्ये काय आहे, 2C मध्ये काय आहे आणि जोड्या लावामध्ये विचारलं गेलं तर इझिली तुम्हाला फक्त अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करून टाकायचं आहे. ठीक आहे, आणि तेच तुमचा योग्य क्रम असणार आहे, हे लक्षात ठेवा. एवढीच ट्रिक आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण. तर सेक्शन 3मध्ये काउन्सिलविषयी माहिती दिली गेली आहे. आता लक्षात ठेवा, जे काउन्सिल आहे, ठीक आहे, AICTE काउन्सिल जे आहे ते फॉर्म करण्याचा अधिकार हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. कोणाकडे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. आता त्याच्या अंतर्गत किती मेंबर्स असतात, त्याची लिस्ट खूप मोठी आहे, विचारला जाण्याची शक्यता खूपच जास्त कमी आहे. ठीक आहे, मग त्याच्या मागे टाईम वेस्ट करू नका. लक्षात ठेवा, फक्त अपॉइंटमेंट करायची जी ऑथॉरिटी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. ओके, तसंच टर्म आणि ऑफिस ऑफ द मेंबर सांगितलं आहे. तर लक्षात ठेवा 5 वर्षाचा टर्म असतो. ओके, जे काही मेंबर्स आहेत त्यांचा एक्स ऑफिशियल मेंबर्सना सोडला तर. ओके, एक्स ऑफिशियल मेंबर्सना सोडून जे काही मेंबर्स असतो त्यांचा टर्म पिरियड जो असतो तो 5 वर्षाचा असतो. ओके, मीटिंग ऑफ द काउन्सिल जे आहे ते सेक्शन 5मध्ये डिफाईन करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे की प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी एक मीटिंग कंडक्ट करणे हे गरजेचं आहे. ठीक आहे, AICTEला प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी एक मीटिंग कंडक्ट करणे हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर सेक्शन 6मध्ये आपल्याला वेकन्सीजविषयी माहिती दिली गेली आहे. लक्षात ठेवा, वेकन्सीज काढायचे आणि त्याचं भरण्याची काय पद्धत असेल हे डिसाईड करण्याची ऑथॉरिटी जी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला यायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचा सेक्शन 10. ठीक आहे, सेक्शन 10च्या अंतर्गत आपल्याला काउन्सिलचे फंक्शन्स देण्यात आले आहेत. सेक्शन 10च्या अंतर्गत काय देण्यात आलेलं आहे, काउन्सिलचे फंक्शन्स देण्यात आले आहेत. आता सिम्पल फंक्शन आहे जे प्रत्येक इन्स्टिट्यूटने फॉलो केले पाहिजे तसेच आहे, जास्त काही याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे. आता कुठले आहेत, तर सर्वात पहिले तर सर्वे वगैरे कंडक्ट करणे की जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत ते योग्य प्रकारे काम करते आहे का नाही. त्यानंतर वेरियस इन्स्टिट्यूशन्समध्ये डेव्हलपमेंट आणि कॉर्डिनेशन आणि डेव्हलपमेंटचं विचार करणे. ठीक आहे, त्यानंतर इथे एक महत्त्वाचं आहे काय बरं, तर फंड वगैरे अलोकेट करणे. ओके, महत्त्वाचं आहे AICTE जे आहे, ठीक आहे, त्याच्याकडे फंड अलोकेशनची सुद्धा ऑथॉरिटी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, फक्त UGC फंड अलोकेशन करते असं नाही आहे, AICTEकडे सुद्धा फंड अलोकेट करण्याची ऑथॉरिटी आहे. ओके, त्यानंतर ते ग्रांट्स वगैरे देऊ शकते. तसंच इनोव्हेशन्स वगैरेला प्रमोट करण्यासाठी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रमोट करण्यासाठी वेरियस इनिशिएटिव्स घ्यायचे जे काम आहे ते सुद्धा AICTE करते. ओके, तसंच वेरियस इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा प्रमोशनसाठी किंवा जे एज्युकेशन आहे, ठीक आहे, एका प्रकारे टेक्निकल एज्युकेशन आहे त्याचं प्रमोशनसाठी स्कीम बनवायचं कामसुद्धा बघते कोण बरं, तर हे आपलं AICTE. ओके, परंतु लक्षात ठेवा काय, टेक्निकल एज्युकेशन, फक्त आणि फक्त टेक्निकल एज्युकेशनसाठी काम करते. हां, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नावमध्येच आहे टेक्निकल एज्युकेशन, मग याच्यासाठीच ते काम करणार, बाकी इतर कशासाठी ते काम करणार नाही. पुढे तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकतात. पुढचे सर्वे जे आहेत ते सिम्पल आहेत. ओके, याच्या अंतर्गत त्यांना इन्स्पेक्ट करायची ऑथॉरिटीसुद्धा आहे. ते काय करतात, तर जे काही टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे इन्स्पेक्शनचं काम करतात, परंतु ते कुठल्याही प्रकारे रेस्ट्रिक्शन्स लावू शकत नाही. ठीक आहे, ते काय देऊ शकतात, ते रेकमेंडेशन्स देऊ शकतात, शिफारशी करू शकतात, परंतु ते कुठल्याही प्रकारे युनिव्हर्सिटीला बंद करू शकत नाही. ओके, ते अधिकार कोणाकडे, ते अधिकार UGCकडे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे कलम 11च्या अंतर्गत इन्स्पेक्शनविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कलम म्हणजे सेक्शन 11च्या अंतर्गत. ओके, सेक्शन 12 जे आहे ते एक्झिक्युटिव्ह कमिटीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट नाही आहे कारण त्याच्या अंतर्गत पुन्हा खूप सारे मेंबर्सचं नाव दिलं गेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला ते लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ स्टडीज जे आहे ते सेक्शन 13च्या अंतर्गत आहे. सेक्शन 14च्या अंतर्गत रिजनल कमिटीविषयी माहिती देण्यात आली आहे. ते लक्षात ठेवा, नॉर्थन रिजन जे आहे त्याच्यासाठी रिजनल कमिटी हे कानपूर येथे आहे. ओके, तसंच सदर्न रिजनसाठीचं जे रिजनल कमिटी आहे त्याचं ऑफिस मद्रासमध्ये आहे. वेस्टर्न रिजनसाठी ऑफिस बॉम्बे येथे आहे आणि ईस्टर्न रिजनसाठी कलकत्ता येथे ऑफिस आहे. ओके, आणि हेडक्वार्टर कुठे आहे, तर हेडक्वार्टर दिल्लीला आहे. त्यानंतर सेक्शन 15च्या अंतर्गत पेमेंटविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर कोण पेमेंट करते, तर सेंट्रल गव्हर्नमेंट पेमेंट देते. ठीक आहे, कार्य जे काही चालवण्यासाठी AICTEला पेमेंट कोण करते किंवा फंडिंग कोण देते, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट देते. ओके, त्यानंतर
सेक्शन 16मध्ये फंड ऑफ द काउन्सिलविषयी माहिती दिली गेली आहे. सेक्शन 17मध्ये बजेटविषयी माहिती दिली गेली आहे. त्यानंतर सेक्शन 18 आहे, तो सेक्शन 18च्या अंतर्गत ॲन्युअल रिपोर्टविषयी माहिती दिली गेली आहे. तर AICTE जे आहे ते स्वतःचं ॲन्युअली रिपोर्ट बनवते आणि ते रिपोर्ट जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटला देते. ठीक आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट नंतर ते पार्लमेंटसमोर ठेवतात. ओके, महत्त्वाचं, प्रेसिडेंट वगैरेला देत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटला देतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे सेक्शन 19च्या अंतर्गत अकाउंट अँड ऑडिटविषयी माहिती आहे. सेक्शन 20च्या अंतर्गत डिरेक्शन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंटविषयी माहिती दिली गेली आहे. त्यानंतर कलम 21च्या अंतर्गत पॉवर आहे जे सुपरसीड करू शकतात काउन्सिलला. ठीक आहे, कुठे गेला. त्यानंतर कलम 22च्या अंतर्गत रूल्स बनवायची ऑथॉरिटी देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, रूल्स बनवायची जी ऑथॉरिटी आहे ते कोणाकडे आहे, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला योग्य वाटेल तशा प्रकारे ते AICTEसाठी रूल्स बनवू शकतात. ओके, तसंच रेग्युलेशनसाठी सुद्धा त्यांना रूल्स बनवता येते. कलम सेक्शन 23च्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. बाकी कलम सेक्शन 24 जे आहे ते रूल्स अँड रेग्युलेशन्स जे पार्लमेंट टाकू शकते. ठीक आहे, त्याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आणि सेक्शन 25च्या अंतर्गत जे काही डिफिकल्टी आली तर त्याला कशाप्रकारे रिमूव्ह करण्यात यावे याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा 25 सेक्शन्स आहेत. ओके, आणि 6 चॅप्टर्स आहेत. आणि बाकी जे इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स होते ते आपण या AICTE ॲक्टच्या अंतर्गत बघून घेतलेलं आहे. ओके, चला मग आपलं न्यूज डिस्कशनकडे पुन्हा वळूया आपण. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत भारत चीनची सैन्य माघारी, पूर्व लडाख सीमेवरील तणाव निवळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ओके, तर आता बघूया की काय होणार आहे करणं, की भारत आणि जे चीनच्यामध्ये चीनचे जे सैन्य होते ते लडाखमध्ये एकमेकांच्या समोर आले होते, तर आता ते पिछेहट करणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता बघूया पुढे काय होते ते. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहे जुनी कृषी विपणन पद्धती ही कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेमध्ये गवाही. राष्ट्रपतींचा अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान यांनी 3ही कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आभार प्रदर्शक प्रस्ताव. ठीक आहे, ज्याला आपण थँक्स मोशन म्हणतो किंवा मोशन ऑफ थँक्स म्हणतो. काय बरं म्हणतो आपण त्याला, मोशन ऑफ थँक्स. आता मोशन ऑफ थँक्स काय असते त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. ओके, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आपल्यासाठी काही सेक्शन्स आहेत. सर्वात पहिले आर्टिकल्स आहे. आर्टिकल 85, त्यानंतर आर्टिकल 86 आणि आर्टिकल 87. ओके, आता आर्टिकल 85 अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे, तर राष्ट्रपतींना अधिवेशन बोलवण्याचे, थांबवण्याचे आणि संपवण्याचे अधिकार आहे. ठीक आहे, काय बरं, की आपलं आर्टिकल 85मध्ये सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रपतींना अधिवेशन बोलवण्याचं, थांबवण्याचा आणि संपवण्याचा अधिकार आहे. ओके, तसंच आपल्याला 85मध्ये अजून काय सांगण्यात आलेलं आहे की 2 अधिवेशनाचा मध्ये कमीत कमी 6 महिन्याचा म्हणजे जास्तीत जास्त 6 महिन्याचा गॅप असू शकतो. ठीक आहे, 2 अधिवेशनाचा मध्ये मॅक्स टू मॅक्स 6 महिन्याचा गॅप असू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त गॅप असता कामा नये. अर्थातच काय, तर 1 वर्षाच्या अंतर्गत आपल्याला कमीत कमी 2 अधिवेशनं घेणे बंधनकारक आहे. ठीक आहे, त्यानंतर आर्टिकल 86च्या अंतर्गत विशेष अधिवेशनं बोलवायचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. आणि आर्टिकल 87 हा खूपच जास्त महत्त्वाचा आहे. आर्टिकल 87च्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे की दरवर्षी, ठीक आहे लक्षात ठेवा, आर्टिकल 87च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की दरवर्षी पहिला जो अधिवेशन असतो, ठीक आहे, आणि 5 वर्षानंतर इलेक्शन झाल्यानंतर, ठीक आहे, दर 5 वर्षांनी इलेक्शन होते, मग इलेक्शन झाल्यानंतरचा जो पहिला अधिवेशन असतो तिथे आपले जे राष्ट्रपती असतात ते अभिभाषण देतात. ठीक आहे, काय सांगितलं, कलम 87 अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे की दरवर्षी पहिला जो अधिवेशन असतो, ठीक आहे, त्याचा अंतर्गत आणि जे आपले निवडणूक होतात त्यानंतरचा जो पहिला अधिवेशन असतो, ठीक आहे, कुठे संसदमध्ये, तर तिथे राष्ट्रपती हे आपलं अभिभाषण देतात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता मोशन ऑफ थँक्स काय असतो ते लक्षात ठेवा. दरवर्षाप्रमाणे आपण काय बघितलं ते कलम 87मध्ये सांगण्यात आलेलं की दरवर्षी पहिला जो अधिवेशन असतो तिथे राष्ट्रपती जे असतात ते अभिभाषण देतात. आता या अभिभाषणाच्या अंतर्गत गव्हर्नमेंटचे जे काही पॉलिसीज आहेत, ठीक आहे, की पुढील वर्षामध्ये गव्हर्नमेंट कुठल्या प्रकारे स्टेप्स घेणार आहेत किंवा कुठले पॉलिसीज फॉलो करणार आहेत याच्याविषयी माहिती जी आहे ते कलम 87च्या अंतर्गत प्रेसिडेंट जे असतात ते संसदेसमोर देतात. ओके, आता एकदा काय प्रेसिडेंटने ही माहिती दिली त्यानंतर त्याच्या अंतर्गत चेंजेस करण्यात येतात. ओके, जर
म्हणजे गरजेचे असतील तर चेंजेस करण्यात येतात. अपोजिशन पार्टी जे असतात ते सांगतात की बाबा हे चेंजेस तुम्हाला केले पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याला पटलावरती ठेवण्यात येते आणि या मोशन ऑफ थँक्सवरती वोटिंग करण्यात येते आणि हा मोशन ऑफ थँक्स वोटिंगच्या माध्यमातून पास होणं गरजेचंच आहे. जर हा मोशन ऑफ थँक्स पास नाही झाला तर याला गव्हर्नमेंटचा अपयश मानण्यात येईल आणि याच्यामुळे गव्हर्नमेंट पळूसुद्धा शकते, ठीक आहे. गव्हर्नमेंट डिझॉल्वसुद्धा होऊ शकते जर हे पास नाही झालं तर. त्यामुळे मोशन ऑफ थँक्सचं खूप जास्त महत्त्व आहे. ओके, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मोशन ऑफ थँक्सच्या अंतर्गत काय असते, तर गव्हर्नमेंट जे आहेत ते आपली पॉलिसीज सादर करते की येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आम्ही काय काय स्टेप्स घेणार आहेत किंवा कुठली कुठली पॉलिसीज फॉलो करणार आहेत. आता याच्या अंतर्गत जे अपोजिशन असते, ठीक आहे, अपोजिशनला काही अमेंडमेंट सुचवायचा अधिकार आहे. मात्र त्या अमेंडमेंटला या मोशन ऑफ थँक्सच्या अंतर्गत समाविष्ट करून घ्यायचं की नाही हे डिसाईड करण्याचा अधिकार स्पीकरकडे असतो, ठीक आहे. म्हणजे किंवा जे चेअरमन असतात हाऊसचे त्यांच्याकडे असतो, स्पीकर किंवा चेअरमनकडे असतो हे अधिकार की जे काही अमेंडमेंट सुचवत आहेत इतर मेंबर ऑफ पार्लमेंट्स त्यांना या मोशन ऑफ थँक्सच्या अंतर्गत समाविष्ट करून घ्यायचं आहे की नाही. त्यांनी सांगितलं हो तर समाविष्ट केलं जातं, नाही सांगितलं नाही समाविष्ट केलं जातं, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढील आपल्याला बघायचं आहे म्हणजे हा जो मोशन ऑफ थँक्स आहे, ठीक आहे, मोशन ऑफ थँक्स जे आहे त्याला दोनही सभागृहामध्ये, ठीक आहे, अर्थातच काय तर राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये स्वतंत्र रीतीने पास करणे गरजेचं आहे. दोन्ही सभागृहामध्ये काय बरं तर स्वतंत्र रीतीने पास करणे याला गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तसंच आता आपल्याला कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, आर्टिकल 87च्या अंतर्गत हे अधिकार देण्यात आलेलं आहे कोणाला, प्रेसिडेंटला, की ते विशेष असं संभाषण किंवा अभिभाषण देऊ शकतात, ठीक आहे, दरवर्षी पहिल्या अधिवेशनात आणि जनरल इलेक्शननंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनामध्ये. तसंच जे आपले काय म्हणतात रूल ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट बिझनेस इन लोकसभा, ठीक आहे, काय बरं रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस इन लोकसभा याचा रूल नंबर 16 आणि 24मध्ये सुद्धा याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कशाविषयी तर मोशन ऑफ थँक्सविषयी, ठीक आहे. त्यानंतर हे बघा इथे प्रोव्हिजन्सना मी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही इथून त्याला नोट डाऊन करू शकतात. ओके, तर आर्टिकल 86च्या अंतर्गत काय आहे तर प्रेसिडेंटकडे किंवा प्रेसिडेंटना ॲड्रेस करण्याचा अधिकार आहे सभागृहाला. ओके, आणि दोनही सभागृहाला, हे महत्त्वाचं आहे. फॉर द पर्पज ऑफ रिक्वायरमेंट ऑफ द अटेंडन्स ऑफ द मेंबर, ठीक आहे, मेंबरची अटेंडन्स कंपल्सरी करण्यासाठी ते 86च्या अंतर्गत आर्टिकल 86च्या अंतर्गत अभिभाषण किंवा ॲड्रेस करू शकतात. आणि तसंच आर्टिकल 87मध्ये आपण बघून घेतलं, ठीक आहे. तर मोशन ऑफ थँक्स खूपच इम्पॉर्टंट आहे. मोशन ऑफ थँक्स जर पास नाही झाला तर गव्हर्नमेंट पडूसुद्धा शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला नो कॉन्फिडन्स मोशन एवढीच ताकद आहे. ओके, जसं नो कॉन्फिडन्स मोशन जर पास नाही झालं तर गव्हर्नमेंटला माघार घ्यावी लागते. तर अशाच प्रकारे इथे आपल्याला इम्पॉर्टन्स आहे कसला बरं तर मोशन ऑफ थँक्सच्या, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा अजून काही न्यूज आहे. पुढचे जे न्यूज आहेत ते आहेत महारेराच्या अध्यक्षपदी अजय मेहता. तर क्लास सी आणि क्लास डीचे जे काही एक्झाम्स असतात, ठीक आहे, याच्यामध्ये असे व्यक्तिविशेष म्हणून प्रश्न विचारले जाऊ शकतात. MPSC प्रश्न विचारले चान्सेस खूपच कमी आहे, ठीक आहे. परंतु आता आपण इथे थोडीशी माहिती रेरा या कायद्याविषयी घेऊया. तर रेराचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. आता महारेरा म्हणजे महाराष्ट्रातील रेरा, ठीक आहे, महाराष्ट्र रेरा म्हणजे महारेरा. परंतु रेरा कायदा जे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटने पारित केलं होतं त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर रेराचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, रिअल एस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट. ओके, कधी पारित करण्यात आला तर 2016मध्ये पार्लमेंटमधनं ते पारित झालं आणि 1 मे 2017पासून ते अस्तित्वात आला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हां. आता याच्या माध्यमातून काय करण्यात आला तर जे आपलं रिअल एस्टेट सेक्टर आहे, काय बरं रिअल एस्टेट सेक्टर आहे म्हणजे जे आपण घर बांधकाम वगैरे करतो, तर हा जो सेक्टर आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम जे आहे ते या कायद्याच्या माध्यमातून करण्यात आला, ठीक आहे. तसंच रिअल एस्टेट सेक्टरच्या अंतर्गत एफिशियन्सी आणि ट्रान्सपरन्सी वाढवायचं कामसुद्धा या एक कायद्यामुळे झालेलं आहे. आता याच्या अंतर्गत कुठले कुठले विशेष तरतूद करण्यात आले आहेत, ठीक आहे, ते आपण बघून घेऊ. तर रेराच्या माध्यमातून स्टेट लेवलवरती एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी प्रस्थापित करण्याचा प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. काय बरं स्टेट लेवलवरती एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी असते, ठीक आहे, ज्याला आपण रिअल एस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणतो, रेरा, त्याला प्रस्थापित करण्याचं प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महारेरा ही एक ऑथॉरिटी काम करते. ओके, तसंच या ॲक्टच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंटकडे
वेरियस मॅन्डेट देण्यात आले आहेत किंवा वेरियस ताकद देण्यात आली आहे, जसं माध्यमातून ते रिअल एस्टेट सेक्टर जे आहे त्याला कंट्रोल करू शकतात. ओके, आता त्याच्या अंतर्गत काय काय सांगण्यात आलेलं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिअल एस्टेट सेक्टर जे आहे, ठीक आहे, काय बरं, रिअल एस्टेट सेक्टर जे आहे किंवा जे काही रिअल एस्टेट प्रोजेक्ट्स आहेत त्यांचा एक डेटाबेस मेंटेन करणे, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की महाराष्ट्रामध्ये किती असे प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि त्याच्या अंतर्गत किती रुपयांचं किंवा किती रकमेची उलाढाल चालली आहे, तर याच्याविषयी आपल्याला माहिती भेटेल. ठीक आहे, तसंच जे काही प्रमोटर्स आहेत, बायर्स आहेत आणि रिअल एस्टेट एजंट्स आहेत, प्रत्येकाचे जे काही इंटरेस्ट आहेत त्याला प्रमोट करणे आणि प्रोटेक्ट करणे. ओके, दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर प्रत्येक नागरिकाला सस्टेनेबल आणि अफोर्डेबल हाऊसिंग भेटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य ते काय म्हणतो त्याला आपण प्रोसेस आहे त्याला डेव्हलप करायचं काम जे आहे ते या रेरा ॲक्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरं काय आहे, तर रिअल एस्टेट ॲपिलेट ट्रिब्युनल प्रस्थापित करण्याची प्रोव्हिजन जे आहे ते या रेरा कायद्याच्या अंतर्गत आहे. आता रेरा एस्टेट ॲपिलेट ट्रिब्युनल अर्थातच काय, तर समजा रिअल एस्टेटशी रिलेटेड जर एखादा विवाद आला असेल तर त्या विवादाला सोडवण्यासाठी आपल्याला रिअल एस्टेट ॲपिलेट ट्रिब्युनल हे प्रस्थापित करण्याचं प्रोव्हिजन जे आहे ते रेरा ॲक्टच्या अंतर्गत आहे. तसंच जे काही प्रोजेक्ट्स आहेत, काय बरं, जे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याचं मिनिमम साईज हे 500 स्क्वेअर मीटर एवढी असेल किंवा त्याच्या अंतर्गत 8 अपार्टमेंट्स बांधायचे असतील तर असं प्रोजेक्ट्सना मॅन्डेटरी आहे रजिस्ट्रेशन करणे, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी असे प्रोजेक्ट्सना रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. ठीक आहे, काय बरं, 500 स्क्वेअर मीटर एवढा एखादा एरियावरती जर प्रोजेक्ट प्रस्थापित होत असेल किंवा 8 अपार्टमेंट्सचा जर प्रोजेक्ट असेल तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करणे हा मॅन्डेटरी आहे. तसंच जे काही अमाऊंट कलेक्ट केली जाते, जे काही आता आपण जेव्हा घर घ्यायला गेलो तर आपल्याकडनं आधी ॲडव्हान्समध्ये काही अमाऊंट घेतली जाते, तर जी काही अमाऊंट गॅदर केली जाते त्याची 70% एवढी अमाऊंट जी आहे ते त्या प्रोजेक्टवरतीच खर्च करणे गरजेचं आहे. आधी काय व्हायचं, समजा ABC असे 3 प्रोजेक्ट आहेत, तर एसाठी बुकिंग ओपन केली तर एमध्ये आलेला पैसा जे आहे ते प्रोजेक्ट बीसाठी फिरवायला जायचा किंवा प्रोजेक्ट सीसाठी फिरवायला जायचा. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की एचा जो काम आहे ते पूर्ण व्हायचंच नाही. ठीक आहे, तो अपूर्णच राहायचा आणि त्यामुळे जे काही ग्रेव्हन्स आहेत किंवा जे तक्रार आहेत लोकांची ते वाढायची. मग आता काय सांगितलं की तुम्ही ज्या गृहनिर्माणासाठी पैसे गोळा केले आहेत तर 70% जे गोळा केलेलं पैसा आहे ते त्या प्रोजेक्टवरतीच खर्च व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि बाकी 30% तुम्ही इतर कुठल्या जागेवरती खर्च करू शकतात. आता इतर जागा अर्थातच काय, तर तुम्हाला प्रमोशन करायचं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, तर त्यासाठी ते सर्व पैसा खर्च करता येतं. ओके, त्यानंतर रेरा ॲक्टच्या माध्यमातून जे काही बिल्डर्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा एक लायबिलिटी ठेवण्यात आलेली आहे किंवा एक जबाबदारी देण्यात आलेली आहे की तुम्ही जे काही एखादा स्ट्रक्चर डेव्हलप केला तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये, पहिल्या 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा डिफेक्ट आला असेल तर ते त्या बिल्डरनेच रिपेअर करून द्यावा लागेल. ओके, त्यानंतर पुढे काय, तर याच्या अंतर्गत दिलेले प्रोव्हिजन्स जर फॉलो केले नाही तर तुम्हाला काय होऊ शकते, तुम्हाला सजासुद्धा होऊ शकते. ठीक आहे, किंवा तुम्हाला फाईनसुद्धा होऊ शकते. ओके, त्यानंतर पुढच्या महत्त्वाच्या प्रोव्हिजन म्हणजे काय, तर तुम्ही जर घर घ्यायला गेले असतील, ठीक आहे, तर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल. ठीक आहे, डाऊन पेमेंट विचारलं जाते. आता हा डाऊन पेमेंट जे आहे ते घराची जी मूळ किंमत आहे, अर्थातच जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही विकत घेणार आहे त्याची मूळ किंमत आहे त्याचे 10% जास्त असता कामा नये. ठीक आहे, काय सांगितलं मी, डाऊन पेमेंट जे आहे ते मूळ किंमतीचा 10% जास्त असता कामा नये किंवा ते 10% जास्त मूळ किंमत हे बिल्डरसुद्धा मागू शकत नाही ॲज अ डाऊन पेमेंट. ओके, हे महत्त्वाचं आहे. तसंच रेरा ॲक्टच्या अंतर्गतच जे आपले कार्पेट एरिया असतो त्यालासुद्धा डिफाईन करण्यात आलेलं आहे. ओके, आता कार्पेट एरिया अर्थातच काय, तर जे आपल्याला घराचा जो एरिया असतो, ठीक आहे, त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो. एक असतो टोटल एरिया, तर बिल्टअप एरिया सोडल्यानंतर जो एरिया उरतो त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो. ओके, आणि शेवटचं म्हणजे पनिशमेंटविषयी माहिती देण्यात आलेली आहे. पनिशमेंट काय, की जर तुम्ही रेरा ॲक्टच्या अंतर्गत दिलेले प्रोव्हिजन्सना फॉलो केला नाही तर तुम्हाला 3 वर्षाची जेल होऊ शकते. ओके, किंवा तुम्हाला मग फाईनसुद्धा लागू शकतो. ठीक आहे, मॅक्झिमम किती वर्षाची जेल असते, तर 3 वर्षाच्या जेलचं प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे आणि बाकी तुम्हाला फाईनसुद्धा लावता येऊ शकते. ओके,
तर हे आपण थोडीशी माहिती रेरा ॲक्टविषयी घेतली की ज्याच्या माध्यमातून जे आपलं रिअल एस्टेट सेक्टर आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम जे आहे ते गव्हर्नमेंटनी केलं आहे. ओके. पुढची जे न्यूज आहेत ते आहे जिल्हा परिषदेच्या शाळातील शिक्षकांना डिसले गुरुजींचे धडे, शिक्षक प्रेरणा कार्यशाळा उपक्रम. आता काय आहे उपक्रम ते आपण बघून घेऊ. तर तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी जगातील सर्वोत्तम ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. डिसले हे व्हर्च्युअल फील्ड ट्रिप या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील 143हून अधिक देशातील 1400पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकवण्याचे काम करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिसले यांनी 16,000पेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून राज्यातील शिक्षकांना त्यांचा फायदा होत आहे. राज्यातील इतर शिक्षकांनाही डिसले यांच्या कामाची ओळख व्हावी तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी शिक्षक प्रेरणा कार्यशाळा हा उपक्रम सुरू करण्याचे ग्राम विकास विभागाने ठरवले आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातूनच राज्यातील शिक्षकांना नवा आत्मविश्वास मिळून ते अधिक जोमाने काम करतील. त्याचप्रमाणे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल असं गव्हर्नमेंटला वाटत आहे. ठीक आहे. तर हे काय आहे शिक्षण प्रेरणा कार्यशाळा विषयी थोडीशी माहिती की ज्याच्या अंतर्गत जे आपले डिसले गुरुजी आहे. ओके. कोण बरं? रणजितसिंह डिसले. ते जे काही शिक्षक आहे राज्यातील त्यांना गायडन्स देणार आहेत. ओके. आणि प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये हा जे उपक्रम आहे ते राबवला जाणार आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं म्हणजे MPSCच्या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम खूपच महत्त्वाचा आहे. ज्या मुलांकडे फीस देण्यासाठी पैसे नाही ते याचा उपयोग करू शकतात. ठीक आहे. काय आहे उपक्रम मी तुम्हाला वाचून दाखवतो. इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे अर्थातच महाज्योती लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी 3,000 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ठीक आहे. किती बरं? 3,000. महाज्योती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ही संस्था राज्य शासनाने OBC, भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी स्थापन केली आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे म्हणून प्रशिक्षणाचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. या आर्थिक वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी 1,000 व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी 2,000 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व सुविधा देण्यात येणार आहे. यावर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत ते विद्यार्थीसुद्धा 2022 वर्षात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहेत. प्रशिक्षणासाठी विनामूल्य नोंदणी आवश्यक कागदपत्रांसह 5 मार्चपर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर करता येईल. ठीक आहे. तर ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक पुस्तके, टॅब व इंटरनेट सुविधा मोफत मिळेल. कोरोनाचा कालखंड संपल्यानंतर राज्यातील नामांकित MPSC व UPSC शिकवणी वर्गाच्या माध्यमातून बार्टीप्रमाणे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचे शुल्क व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे विद्यावेतनसुद्धा देण्याचा निर्णय झाला आहे. ठीक आहे. तर खूपच महत्त्वाची अशी ही स्कीम आहे. तर ज्याला गरज आहे त्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा. ठीक आहे. पुढे SIAC पूर्वतयारी प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. का बरं? कारण यंदा SIAC जे एक्झाम कंडक्ट करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे ते ऑनलाईन पद्धतीची असणार आहे. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर हे जे काही परीक्षा आहेत ते घरी बसल्या दिले जाणार आहेत. ठीक आहे. घरी तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरेचा उपयोग करून हे परीक्षा देऊ शकतात. आता घरी बसल्या बसल्या तुम्ही जर ही परीक्षा देणार असाल तर याचा अंतर्गत धांदलेबाजी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे यंदाची जे SIACची जे पूर्वपरीक्षा आहेत त्याचा विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. ठीक आहे. तसंच याचा अंतर्गत मुलांकडून खूप मोठ्या प्रमाणात शुल्क वसुली करण्यात आलेली आहे असा सुद्धा आरोप झालेला आहे. अर्थातच काय तर एक NGO आहे ज्यांनी सांगितलं की जर SIAC ऑनलाईन माध्यमातून परीक्षा कंडक्ट करणार असेल तर त्याच्यासाठी मुलांना जास्तीत जास्त 100 रुपये खर्च येऊ शकतो. ठीक आहे. किंवा जी संस्था आहे त्याला 100 पण मी जास्त सांगितलं. इथे 25 ते 50 रुपयांची एक रेंज सांगण्यात आलेली आहे. ते 25 ते 50 रुपये एवढं
येऊ शकतो, काय बरं खर्च येऊ शकतो. मग त्यासाठी 500 आणि 250 रुपये एवढा मोठ्या प्रमाणात शुल्क का वसूल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर असे सुद्धा प्रश्न जे आहेत ते एका एनजीओने विचारलेले आहे SIACला. पुढे अश्वगंधाचे निर्यात तिप्पट, आयुष क्षेत्रातील कोरोना काळ लाभदायी. ठीक आहे. तर कोरोना काळात आयुष क्षेत्रासाठी लाभदायी ठरलेला आहे. आयुष क्षेत्राची जवळपास 44% वाढ झाली आहे. ठीक आहे. तर हे आपण थोडीशी माहिती घेतली आयुष क्षेत्राविषयी. अच्छा, आयुषचा फुल फॉर्म लक्षात ठेवा बरं का, आयुष. तर आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी. ठीक आहे, हे आयुषचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर पुढे आपण व्यक्तिविशेषमध्ये आज बघणार आहोत अख्तर अलीविषयी. ठीक आहे. तर डेव्हिस चषक या मानाच्या टेनिस स्पर्धेत सलग 8 वर्षे 1998 ते 1964 अख्तर अली यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. विम्बल्डनमधील मुलांचा कनिष्ठ स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा पराक्रम अख्तर यांनी केला. त्याच वर्षाचा अखेरीस त्यांना पुरुषांचा राष्ट्रीय अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचा जेतेपदावर नाव कोरले. त्यामुळेच त्यांची थेट भारतीय संघात निवड करण्यात आली आणि तेथून मग अख्तर यांनी मागे वळून पाहिले नाही. 1974 मुंबईतील त्यांनी व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कारकिर्दीतील अखेरचा टेनिस सामना खेळला. लिएंडर पेस, विजय अमृतराज, रमेश कृष्णन यासारख्या खेळाडूंना मार्गदर्शन करतानाच त्यांनी स्वतःचा मुलगा झिशानला देखील टेनिसपटू म्हणून घडवले. सानिया मिर्झा, सोमदेव देवबर्मन या खेळाडूंचे आदर्श असणारा अख्तर यांनी अनेक डेव्हिस चषकांसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली. पुढे 2008च्या डेव्हिस चषकात त्यांनी भारताचे नेतृत्वसुद्धा केले. कोलकाता साऊथ क्लब येथे अख्तर यांनी युवा टेनिसपटूंना घडवण्याची मोहीम गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती. 14 ते 18 या वयोगटातील मुलामुलींसाठी येथे मोफत प्रशिक्षणही दिले जाते. तर हे आपण माहिती घेतली कोणाविषयी, तर अख्तर अलीविषयी. ओके. सध्या वयाचा 81व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढे न्यूज बघूया. अजून काही न्यूज आहे. पुढचे जे न्यूज आहेत ते आहेत वयोमर्यादेच्या निर्णयामुळे पहिल्या वर्षात देशात 70 लाख वाहने भंगारात जाणार आहे. ठीक आहे. आपण बघितलं की यंदाचा जो बजेट आहे, ठीक आहे, त्याच्या अंतर्गत व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी, काय बरं, व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी हे आणण्यात आलेली आहे. आता व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अंतर्गत काय सांगण्यात आलं, तर जे काही प्रोफेशनल व्हेकल्स आहेत आणि त्यांची वय हे 20 वर्षापेक्षा जास्त झालं असेल तर त्यांना स्क्रॅप करण्यात यावे. तसंच जे काही काय म्हणतात पब्लिक व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी 15 वर्ष हे काळमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रोफेशनल व्हेकल्ससाठी 20 वर्ष आणि बाकीचे व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी 15 वर्ष. आता काय बरं याचं अंतर्गत, तर तुमचं व्हेकल जे आहे म्हणजे तुमच्याकडे जे गाडी वगैरे आहेत त्याला जर 20 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल तर त्याला तुम्हाला स्क्रॅप करावा लागेल. ओके. तुम्ही त्याला यापुढे रस्त्यावरती चालवू शकत नाही असं करताना सापडले गेले तर तुमच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाणार. ठीक आहे. तर बजेट सेशन जे होतं त्याच्या अंतर्गत निर्मला सीतारामन जे होते त्यांनी या स्कीमविषयी माहिती दिली होती. आता याच्या अंतर्गत काय होणार आहे, तर 15 वर्षापेक्षा अधिक आयुर्मान असलेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. ठीक आहे. आता 15 आणि 20 वर्ष प्रोफेशनल व्हेकल्स असेल तर त्यासाठी 20 वर्ष आणि इतर जे आहेत त्यांच्यासाठी 15 वर्ष आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता याच्यामुळे काय होणार की एखाद्याचं जर वाहन याला कचऱ्यामध्ये किंवा भंगारामध्ये काढण्यात आलं तर त्याच्यामुळे नवीन वाहन घेण्यासाठी त्याच्याकडे पैसा असणार का, किंवा त्याच्यामुळे त्याचा आयुर्मानावरती किंवा जीवनावरती काय प्रकारे परिणाम होऊ शकतात, किंवा त्याचं एक बोलता आहे ना की आपण जगण्याचं किंवा कमवायचं साधन म्हणून त्याचा जर तो उपयोग करत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीवरती याचा इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यामुळे हा एक कन्सर्न जे आहे त्याला जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. पॉलिसी महत्त्वाची आहे. 15 वर्ष 20 वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर पुढची जी माहिती आहे ती आहेत राज्यपाल नियुक्त सदस्य प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असं पटोले यांनी सांगितलेलं आहे. आता हे अख्खा प्रकरण काय ते लक्षात ठेवा. सर्वात पहिले आपल्याला कलम 170 विषयी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. तर कलम 170च्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे, तर कलम 170च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी, ठीक आहे, जी आपली काय म्हणतात त्याला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, ठीक आहे, प्रत्येक राज्यासाठी जे काही काउन्सिल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अर्थातच काय तर विधानसभा,
ठीक आहे, जी काही विधानसभा असेल तर विधानसभेविषयी जी माहिती आहे ते कलम 170च्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की विधानसभेची जी काही संख्या आहे किंवा सभासद संख्या जी आहे ते 500पेक्षा जास्त असता कामा नये, तसंच 60पेक्षा कमी असता सुद्धा कामा नये. ठीक आहे, कलम 170च्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे की विधानसभा बोलते हां मी, कारण पुढे विधान परिषदसुद्धा येणार आहे. तर विधानसभेची जे सदस्य संख्या आहे ते 500पेक्षा जास्त असता कामा नये, तसंच 60पेक्षा कमी असता सुद्धा कामा नये. ओके, परंतु याच्यामध्ये गोवा, सिक्कीम, मिझोराम यांना काय आहे तर यांना एक्सेप्शन देण्यात आलेलं आहे. का बरं? कारण आपल्याला माहिती आहे काय तर एसिमेट्रिक फेडरलिझम. लक्षात ठेवा, एसिमेट्रिक फेडरलिझम. ठीक आहे, एसिमेट्रिक फेडरलिझमच्या माध्यमातून काय करण्यात आलेलं आहे तर काही राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. काय बरं? काही राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. जसं की आपण बघितलं होतं तर कलम 370च्या अंतर्गत जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतुद्या होत्या, आता नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर कलम 71च्या अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 371 एचा अंतर्गत नागालँडसाठी. ठीक आहे, 371 बीच्या अंतर्गत आसामसाठी. महत्त्वाचं आहे का, जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. कलम 371 सीच्या अंतर्गत मणिपूरसाठी. ठीक आहे, कलम 371 डीच्या अंतर्गत आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी. तसंच कलम 371 ईच्या अंतर्गत आंध्र प्रदेशसाठी, तिथे युनिव्हर्सिटी प्रस्थापित करण्यासाठी, सेंट्रल युनिव्हर्सिटी प्रस्थापित करण्यासाठी. कलम 371 एफमध्ये सिक्कीमसाठी. ओके, त्यानंतर कलम 371 जीच्या अंतर्गत मिझोरामसाठी. एचचा अंतर्गत अरुणाचल प्रदेशसाठी. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आयचा अंतर्गत गोवासाठी आणि जेचा अंतर्गत कर्नाटकासाठी. तर या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आणि यालाच आपण काय म्हणतो तर एसिमेट्रिकल फेडरलिझम. अर्थातच काय तर प्रत्येक राज्याला समान दर्जा देण्यात आलेला नाही आहे, काही राज्यांसाठी विशेष तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. तसंच आता एक्सेप्शन म्हटल्यावरती काय एक्सेप्शन आहे तर लक्षात ठेवा की गोवाचं अंतर्गत. ठीक आहे, गोवामध्ये 30पेक्षा कमी हे विधानसभेची सीट्स असता कामा नये. ठीक आहे, काय सांगण्यात आलेलं आहे जे आपलं 371 आय लव गोवा. ठीक आहे, हां, मग आयवरनं गोवा आहे असं लक्षात ठेवायचं. आय लव गोवा म्हणून आयवरनं गोवासाठी प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. तर गोवामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की विधानसभेची सदस्य संख्या ते 30पेक्षा जास्त असली पाहिजे. ठीक आहे, परंतु कलम 170मध्ये काय आहे ते 60पेक्षा जास्त असली पाहिजे. तर हे काय, हे गोवासाठी विशेष तरतूद आहे. तसंच सिक्कीमसाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तसंच मिझोरामसाठी सुद्धा आणि अजून एक होता म्हणजे अरुणाचल प्रदेश. ओके, तर गोवा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सदस्य संख्या 30पेक्षा जास्त असली पाहिजे. तसंच मिझोराममध्ये ही सदस्य संख्या जी आहे ते 40पेक्षा जास्त असली पाहिजे. ठीक आहे, हे सर्व प्रोव्हिजन्स आहेत. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा. काय बरं, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि गोवामध्ये सदस्य संख्या 30पेक्षा जास्त असली पाहिजे. तसंच जे आपलं मिझोराम आहे तिथे सदस्य संख्या 40पेक्षा जास्त असली पाहिजे. हे विशेष तरतूद करण्यात आलेले आहे या राज्यांसाठी. ओके, तसंच पुढे आपण बघणार आहोत म्हणजे कलम 171. तर कलम 171च्या अंतर्गत जे विधान परिषद आहे, ठीक आहे, त्याच्याविषयी किंवा त्याच्या कंपोजिशनविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आता विधान परिषदेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जी विधानसभा आहे, ठीक आहे, विधानसभेची जी काही सदस्य संख्या आहे त्याच्या 1/3पेक्षा कमी सदस्य संख्या हे विधान परिषदेची असली पाहिजे. तसंच कमीत कमी त्याच्यामध्ये 40 सदस्य तरी असले पाहिजे. काय सांगण्यात आलं आहे विधान परिषदचा कंपोजिशनविषयी की विधान परिषदेमध्ये विधानसभेची जी काही सदस्य संख्या आहे त्याचा 1/3पेक्षा कमी परंतु 40पेक्षा जास्त एवढी सदस्य संख्या असली पाहिजे. ओके, विधानसभेच्या केसमध्ये हे 500 आणि 60 होता. इथे काय आहे 1/3 विधानसभेची जी काही संख्या आहे त्याच्यापेक्षा कमी परंतु 40पेक्षा जास्त. ओके, आणि सद्यस्थितीमध्ये लक्षात ठेवा तेलंगणा, ठीक आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर काय होतं आपलं कर्नाटका, ठीक आहे, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या 6 राज्यांअंतर्गतच फक्त विधान परिषद ही अस्तित्वात आहे.
इतर कुठल्याही राज्यामध्ये विधान परिषद ही अस्तित्वात नाही आहे. ओके. आता याचा अंतर्गत जे सभासद येणार आहेत, ठीक आहे, किंवा ज्यांना आपण आमदार म्हणतो, जे विधान परिषदेमध्ये बसतात त्यांनासुद्धा आपण आमदार म्हणतो, ठीक आहे. तर त्यांचा अपॉइंटमेंट किंवा त्यांचा इलेक्शन किंवा त्यांची नेमणूक हे कसं करायचं त्याच्याविषयीसुद्धा इथे माहिती दिली गेली आहे, ठीक आहे. आता राज्य विधान परिषदवरती जी काही लोक निवडून येणार आहेत, ठीक आहे, जे काही आमदार निवडून येणार आहेत त्यापैकी 1/3 आमदार यांची नेमणूक जी आहे ते कोण करतील, तर ते आपले म्युन्सिपाल्टीज जे आहेत त्याचे मेंबर्स, तसेच डिस्ट्रिक्ट बोर्ड झाले आणि अदर लोकल ऑथॉरिटीज जे असतात ना त्याचे मेंबर हे या 1/3 सभासदांची किंवा आमदारांची नेमणूक करतील, ठीक आहे. तसंच टोटल संख्येचा 1/12 किती बरं 1/12 एवढे मेंबर्सची किंवा एवढे आमदारांची नेमणूक हे कोण करणार, तर जे आपले टीचर्स असतात, ठीक आहे, टीचर्स ते या 1/12 एवढे मेंबर्सची नेमणूक जी आहे ते विधान परिषदेवरती करतात. ओके. तसंच बाकीचे जे 1/12 आहेत त्यांची नेमणूक स्टुडंट्स करतात. ओके. लक्षात ठेवा यांच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन्स आहेत की स्टुडंट्स जे आहेत, ओके, त्यांनी डिग्री कंप्लीट केलेली असावी. 3 वर्षाची जी काही डिग्री कोर्स आहेत त्याला कंप्लीट केलेला असावा. तसंच टीचर्स जे आहेत ते गेल्या 3 वर्षापासून युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारे असावे. ओके. हे काही त्यांच्यावरती म्हणजे क्रायटेरियाज आहे एका प्रकारे आपण सांगितलं गेलं तर. ओके. तर 1/3 जे होते ते म्युन्सिपाल्टी, डिस्ट्रिक्ट बोर्ड आणि जे बाकी लोकल गव्हर्नमेंट आहेत तिथून निवडून आलेले सदस्य 1/3 आमदारांची नेमणूक करतात. बाकीचे जे 1/12 असतात त्यांची नेमणूक जी आहे ते शिक्षकगण करतं. 1/12 यांची नेमणूक कोण करते, तर आपले काय म्हणतात ते स्टुडंट्स करतात. स्टुडंट्स करतात, ठीक आहे. त्यानंतर अजून जे 1/3 असतात, ओके, यांची नेमणूक जी आहेत ते राज्य विधानसभा जी आहे, ओके, तिथे निवडून आलेले जे काही आमदार आहेत ते करतात. 1/3 आमदारांची नेमणूक कोण करते, तर राज्य विधानसभेमध्ये जे काही निवडून आलेले आमदार आहेत किंवा सभासद आहेत ते इतर 1/3 जे सभासद आहेत त्यांची नेमणूक करतात. आता महत्त्वाचं काय आहे ते लक्षात ठेवा, ठीक आहे. आपण काय बघितलं तर म्युन्सिपाल्टीज आणि लोकल गव्हर्नमेंट 1/3 लोकांची निवड करते. तसंच 1/12 जे असतात ते टीचर्स, 1/12 जे असतात ते स्टुडंट्स आणि अजून 1/3 जे असतात ते आपले विधानसभेतील जे काही निवडून आलेली मंडळी आहे ते नेमणूक करते. ओके. आता जर आपण असं बघितलं तर 1/3 अधिक 1/6 अधिक 1/3, ठीक आहे. आपण जर याला टोटल केलं ना तर टोटल करताना आपल्याला असं लक्षात येते की 1/6 एवढे मेंबर्स राहिलेले आहेत, ठीक आहे. तर ह्या 1/6 मेंबर्स जे उरलेले आहेत ना याची नेमणूक जी आहेत ना ते गव्हर्नर करतात. काय बरं 1/6 मेंबर्सची जे नेमणूक जे उरलेले आहेत त्यांची नेमणूक हे गव्हर्नर करतात. आणि हे आपलं कलम 171चा सबक्लॉज 3चा ईमध्ये येतं, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. का बरं, कारण आपले जे उद्धव ठाकरे जे सध्याचे आपले मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे ते सुद्धा त्यांनासुद्धा गव्हर्नरनी नेमलेलं आहे, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे का, की गव्हर्नर जे आहेत ते स्वतःचं मर्जीने हे सर्व काम करत नाही. जी मंत्री परिषद आहे ते गव्हर्नरला शिफारस करते आणि त्यानुसार गव्हर्नर जे आहेत ते या मेंबर्सची नेमणूक करतात. आता गव्हर्नरला केली जाणारी शिफारस जी आहेत किंवा ज्या मेंबर्ससाठी शिफारस केली जाते ते मेंबर्स तुमचे लिटरेचर, सायन्स, आर्ट, कोऑपरेटिव्ह मुवमेंट किंवा सोशल सर्व्हिस या फील्डमध्ये किंवा यापैकी कुठल्याही फील्डमध्ये एक्सपर्ट असले पाहिजे, ठीक आहे. काय सांगितलं बरं, की ज्या मेंबर्सची नेमणूक करण्यात येणार आहेत ती मेंबर लिटरेचर, सायन्स, आर्ट, कोऑपरेटिव्ह मुवमेंट म्हणजे सहकारी चळवळ किंवा सोशल सर्व्हिसेस याचा अंतर्गत निपुण असले पाहिजे किंवा महारथी असले पाहिजे या फील्डमधले, तरच त्यांची नेमणूक करण्यात येते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नर नेमणूक करतात, ठीक आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यपाल जे आहेत त्यांनी नियुक्त केलेले सदस्य, जसं मी तुम्हाला सांगितलं की मंत्री परिषद जी आहे ते त्यांना सांगते की बाबा या मेंबरची आपल्याला अपॉइंटमेंट करायची आहे. त्यानंतर गव्हर्नर करतात, ठीक आहे. गव्हर्नर स्वतःचं मर्जीने करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मंत्रीगण जे असते ते त्यांना काय करते तर त्यांना रेकमेंडेशन्स देते. ओके. काउन्सिल ऑफ मिनिस्टर रेकमेंडेशन्स देते आणि त्यानंतरच गव्हर्नर जे आहे ते त्यांची नेमणूक करतात. परंतु सद्यस्थितीमध्ये राज्यपाल जे आहे ते विरोधात जाऊन काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळे जे पटोले आहेत ते या प्रकरणाला न्यायालयाकडे नेण्याची तयारी करत आहेत. ओके. तर आय होप तुम्हाला
क्लिअर झाला असेल कन्सेप्ट काय आहे ते. तसंच अजून एक सांगायचं होतं म्हणजे हां हां कलम 333. ठीक आहे, कलम 333च्या अंतर्गत राज्यपालांकडे, ठीक आहे, राज्यपालांकडे जे आपलं विधानसभा आहे त्याच्या अंतर्गत एंग्लो इंडियन गटातील, ठीक आहे, एंग्लो इंडियन एखाद्या सभासदाची नेमणूक करण्याचे अधिकार होते. काय बरं, कलम 333च्या अंतर्गत राज्यपालाकडे अधिकार आहे म्हणजे होते की जर एखादा एंग्लो इंडियन समुदायातील व्यक्ती आहे त्याला जर प्रॉपर रिप्रेझेंटेशन विधानसभेमध्ये भेटलेलं नसेल तर त्याची नेमणूक ते विधानसभेवरती करू शकत होते. किती मेंबरची? 1 मेंबरची. परंतु आता 104वी घटनादुरुस्ती जे 2019मध्ये करण्यात आली त्याच्या माध्यमातून एंग्लो इंडियन गटातील जे काही सदस्य आहेत त्यांच्यासाठी जे रिझर्वेशन होता त्याला आता संपवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 104वी घटनादुरुस्ती 2019च्या माध्यमातून एंग्लो इंडियन समुदायातील जे काही लोकांसाठी रिझर्वेशन होता विधानसभेमध्ये ते आता आणि संसदेमध्ये ते आता संपुष्टात आणण्यात आलेलं आहे. अर्थातच काय, यापुढे गव्हर्नर कलम 333 आर्टिकलचा उपयोग करून कुठलाही एंग्लो इंडियन समुदायातील सभासदाला विधानसभेवरती नेमू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला मग आपण रिझर्वेशनविषयी बघितला, विधानसभेविषयी बघितला आणि विधान परिषदविषयी बघितला. पुढे काही न्यूज आहे का? पेट्रोल डिझेलचा भडाका झालेला आहे. 10 महिन्यात पेट्रोल 18 रुपयांनी तर डिझेल 15.44 रुपयांनी महाग झाला आहे. बघा, पेट्रोल आणि डिझेलचा भाव जसा जसा वाढत जाईल तसं आपल्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशनसुद्धा येत जाईल. म्हणजेच काय, महागाई. का बरं? कारण पेट्रोल आणि डिझेलवरती आपला सर्व व्यवहार हा अवलंबून आहे. एक सिंपल एक्झाम्पल घेतो, व्हेजिटेबल्स. ओके, आता व्हेजिटेबल्स किंवा जे फळभाजी आहेत ते मार्केटमध्ये कशाच्या माध्यमातून येतात तर ट्रक्स आणि ट्रेलरच्या माध्यमातून येतात. ओके, आता ट्रक्स कशाने चालतो तर तो डिझेलवरती चालतो. जसं जसं डिझेलचा भाव वाढेल तसं हे जे काही सेवा देणारे ट्रक्स आहेत ते सुद्धा स्वतःचा भाव वाढवतील आणि त्याचं डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे ते या भाज्यांवरती होईल. ठीक आहे, आणि भाजीची किंमत वाढल्यावरती सामान्य नागरिकाच्या खिशावरती अजून जास्त कपात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा, रिलेशन लक्षात ठेवायचं आपल्याला इथे. तर पेट्रोल डिझेल भले वाढत असेल तर त्याच्यामुळे फक्त नोकऱ्यावरती जाणाऱ्या लोकांनाच नव्हे तर सामान्य नागरिकावरती सुद्धा त्याचा बोजा पडतो. ठीक आहे, तर हे आपण पेट्रोल डिझेलविषयी थोडीशी माहिती घेतली. ओके, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF आणि जो आपण AICTE ॲक्ट बघितला आहे तो ॲक्टची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देईन. ठीक आहे, टेलिग्राम जॉईन करायची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.